नमस्कार मंडळी, मी डिजिटल माऊली. आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना म्हणजे काय, कोण पात्र आहेत आणि ह्या योजनेसाठी अर्ज कसा करायचा ते आपण बघूया. तुम्ही SC किंवा नवबौद्ध विद्यार्थी असाल आणि शिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज असेल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. चला तर मग सुरुवात करूया. स्वाधार योजना ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे. ही योजना अनुसूचित जाती, SC आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांना वसतिगृह आणि शैक्षणिक खर्चासाठी आर्थिक मदत देते. ज्यांना शिक्षणासाठी गावाबाहेर राहावं लागतं आणि ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांच्यासाठी ही योजना खूप उपयुक्त आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय? अर्जदार अनुसूचित जाती, SC किंवा नवबौद्ध NB असावा. पालकांचे वार्षिक उत्पन्न 2,5 लाखापेक्षा कमी असावे. मागील परीक्षेत 60% किंवा त्याहून अधिक गुण आवश्यक. अपंग विद्यार्थ्यांसाठी 40%. विद्यार्थी घरापासून दूर शिक्षण घेत असावा. ह्या योजनेमध्ये किती मदत मिळते? शालेय किंवा कॉलेज विद्यार्थ्यांना दरवर्षी 51,000 रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. या पैशाचा वापर तुम्ही राहण्यासाठी, जेवणासाठी, शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी करू शकता. चला आता पाहूया अर्ज कसा करायचा. सर्वप्रथम https://mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जा. नवीन नोंदणी करा किंवा लॉग इन करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना निवडा. सर्व माहिती अचूक भरा. फॉर्म सबमिट करून प्रिंटआउट घ्या. आवश्यक कागदपत्रांसह समाज कल्याण कार्यालयात सादर करा. ह्या योजनेसाठी कागदपत्रे कोणती लागतात? आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, शाळा कॉलेजचे बोनाफाईड, मागील वर्षाचे मार्कशीट, बँक पासबुक, पासपोर्ट साईज फोटो. मित्रांनो, शिक्षण हाच आपल्या आयुष्याचा खरा आधार आहे. बाबासाहेबांनी दिलेला हक्क आज आपण वापरण्याची वेळ आहे. जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर कृपया लाईक, शेअर आणि आपल्या डिजिटल माऊली ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.